जिथे शब्दांना संस्काराची जोड आहे, भाषेला इतिहासाची खोली आहे आणि प्रत्येक अक्षरात मातृत्वाची ऊब आहे, अशी आपली मराठी भाषा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आयुष लोखंडे, इयत्ता 9वी ब चा विद्यार्थी. आजचा दिवस केवळ दिनदर्शिकेतील एक तारीख नाही, तर तो आपल्या अस्मितेचा उत्सव, आपल्या संस्कृतीचा सोहळा आणि आपल्या मायबोलीच्या गौरवाचा मंगल क्षण आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस साहित्य सम्राट, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांचा वाढदिवस आहे. मराठी हे नाव ऐकताच कानी पडतात ते संतांच्या अभंगाचे नाद, डोळ्यासमोर उभे राहतात ते शिवरायांचे शौर्य आणि हृदयात निर्माण होते ती मातृत्वाची ऊब. मराठीत प्रेमही आहे, मराठीत पराक्रमही आहे, मराठीत करुणाही आहे आणि या भाषेत क्रांतीची ठिणगीही आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपण अनेक भाषा शिकतो व ते योग्यच आहे, परंतु ज्या भाषेत आपण पहिले आई असे म्हणतो त्या भाषेचा विसर कधीही पडू नये. झाड किती उंच झाले तरी त्याची मुळे ही जमिनीतच असतात. त्याप्रमाणे आपण कितीही पुढे गेलो तरी आपल्या ओळखीची मुळे ही मराठीतच असतात. आजच्या या राजभाषा दिनी आपण एक निश्चय करूया, मराठी वाचूया, मराठी लिहूया, मराठी बोलूया आणि मराठी या भाषेचा अभिमान बाळगूया. शेवटी एवढंच म्हणेन, जगाच्या रंगमंचावरती अनेक भाषा नांदती, जगाच्या रंगमंचावरती अनेक भाषा नांदती, परंतु माय मराठी विना आपली ओळख अपुरीच राहती, आपली ओळख अपुरीच राहती. धन्यवाद. धन्यवाद.